ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मी सध्या नेस्को सेंटरमध्ये आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर कोविड पेशंट्स संदर्भात या परिसरामध्ये ही वॉर रूम आहे आणि या ठिकाणी अनेक रिसर्च सुद्धा करण्यात येत आहेत। नेस्कोचं जे सेंटर आहे हे सेंटर आपण जर पाहिलं तर या सेंटर्समध्ये जे पेशंट्स औषधोपचार घेत आहेत तर यातले साधारण 2000 सॅम्पल एकत्र करण्यात आलेले आहेत आणि आवाजावरून कोरोना ओळखण्यावर सध्या अभ्यास सुरू आहे। आपल्यासोबत डीन आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने कोरोना आवाजावरून ओळखता येतो। मॅडम काय सांगाल या नवीन टेक्निकबद्दल? याच्याबद्दल मला हे सांगायचं आहे की ही जी टेस्ट आहे वोकॅलिस बायोमार्कर्स थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं होऊ शकते आणि ही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे इस्रायल आणि अमेरिकामध्ये। अशी माहिती आपल्या अथॉरिटीजला दी गेली होती जून जुलैच्या महिन्यात। मग आपण असं निर्णय घेतला की याच्यात ॲक्च्युली ऑथेंटिसिटी आहे की नाही, की हा एक डायग्नोस्टिक टूल आपण वापरू शकतो की नाही कोविड पेशंट्सवर, आणि आपल्याला अशी माहिती एक नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निकच्या थ्रू मिळेल की नाही। म्हणून याच्यासाठी एक रिसर्च व्हायला पाहिजे, ज्यासाठी आपले अतिरिक्त आयुक्त श्री काकानी सरांनी नेस्कोचा सेंटर चूज केला आणि आम्हाला ही चान्स दिली की तुम्ही इकडे ह्याची रिसर्च करा। त्यानंतर आपण एक MOU केलं कंपनी बरोबर, इस्रायलची कंपनी बरोबर, आणि ही टेस्टिंग आपण सप्टेंबर 5 तारीखला सुरुवात केली। त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत आपण 2000 पेशंट्सचे व्हॉइस सॅम्पल्स कलेक्ट केलं। एक पेशंटचं मिनिमम 2 व्हॉइस सॅम्पल्स आपण कलेक्ट केलं। तर आतापर्यंत 4000 व्हॉइस सॅम्पल्स आपण कंपनीला दिलेलं आहे आणि 500 पेशंटचे केस रिपोर्ट फॉर्मॅट्स पण दिले आहे। साधारण भारतामध्ये अनेक भाषा आहेत, तर हे ॲप किंवा हे जे तंत्रज्ञान आहे हे कुठल्या भाषेवर आधारित आहेत? मराठी, इंग्लिश, हिंदी, कुठल्या भाषेचा वापर करण्यात आलेला आहे? तर मला एक सांगायचं की इस्रायल कंपनी बोलते की ही जी टेस्ट आहे स्क्रीनिंग टूल आहे याच्यात 80% ऑथेंटिसिटी आहे आणि त्यांनी ऑलरेडी केलेली आहे, पण त्यांनी 2 भाषात केलेली आहे, इस्रायल आणि अमेरिकामध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिब्रूमध्ये। आता आपल्या भारतात किती भाषा आहे आणि सगळं जी भाषा असतात त्याच्या डायलेक्ट्स, त्याच्या साऊंड वेव्स वेगळं असतं। म्हणून इंडियामध्ये आपण हे वापरू शकतो की नाही आपले भाषात, म्हणून आपण 4 लँग्वेजेस सिलेक्ट केली, हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्लिश, आणि आपण पेशंट्सला ते चॉईस दिलं की तुम्ही कुठल्या भाषात काउंटिंग करणार हे तुम्ही चूज करा, आणि मग हे ह्याच्या ऑथेंटिसिटी असणार की नाही ते आपल्याला जानकारी मिळेल। सर, कोरोना पेशंट म्हटलं की पहिला अटॅक जो होतो तो घशावर, त्याचा घसा खराब होतो, तर या टेक्नॉलॉजीमध्ये कसा वापर होतो घशाचा आवाजाचा, काय हे? तर यांचं म्हणणं आहे की जेव्हा कोणाला कोविड होते तर घसात सूज येते आणि छातीचे जे आपले मसल्स आहेत त्याच्यात पण सूज येते, आणि त्याचा परिणाम जे तुम्ही एक्सपायर्ड एअर असतं की जेव्हा तुम्ही बोलतात ते साऊंड वेव्समध्ये काहीतरी फरक येतं, म्हणून ही टेस्टची ऑथेंटिसिटी आहे। तर ह्यासाठी आपण बघतो की ॲक्च्युली हे खरं आहे की नाही, दॅट वी आर टेस्टिंग। साधारण याचे रिपोर्ट्स फायनल कधी येतील आणि हे जर टेस्ट करायचे असेल तर ते कशा पद्धतीने आपण स्वतः करू शकतो की सेंटर्समध्ये यावं लागेल की मोबाईलवर आपल्याला ॲप मिळू शकेल? बरोबर, आता जे प्रिलिमिनरी रिझल्ट्स आहे ते डिसेंबरच्या महिन्यात एक्सपेक्टेड आहे। त्यानंतर ते रिझल्ट्स आल्यावर आम्ही आणखीन 1500 पेशंटचे केस रिपोर्ट फॉर्मॅट कंपनीला देणार आणि फायनल रिझल्ट्स आपल्याला फेब्रुवारीपर्यंत मिळेल। आणि जर ह्या ऑथेंटिक असलं तर ही एक जी ॲप असणार थ्रू लायसन्स तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या आयपॅडवर तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही घरी बसून
टेस्ट करू शकता तुमच्या आवाजावरून की तुम्हाला ते कोरोनाचा इफेक्ट झालेला आहे की नाही. आणि हा एवढं सोपं आहे की ते मोबाईल आणि आयपॅड आपण कुठेही वापरू शकतो, एअरपोर्ट्सवर की रेल्वे स्टेशनवर की जिम्समध्ये की थिएटर्समध्ये की स्कूल्स ऑफिसेसमध्ये. आणि जर त्याच्यात असं माहिती पडलं की तुमची रिस्क मीडियम आणि हाय आहे तर तुम्हाला ते सजेशन मिळेल की तुम्ही आता तुमची RT-PCR टेस्ट करून घ्या आणि त्याच्यात पण पॉझिटिव्हिटी आली तर तुम्ही सेल्फ क्वारंटाईन करायचं की कुठे ॲडमिट व्हायचं की आयसोलेट करायचं आणि उपचार करायचं याची माहिती आपल्याला पडेल. म्हणून आता तुम्ही सांगितले की साधारण 2000 सॅम्पल्स तुम्ही घेतलेले आहेत. एका रुग्णाचे 2 वेळा म्हणजे 4000 सॅम्पल्स कलेक्ट झाले आहेत. किती कालावधी लागला यासाठी? यासाठी आपल्याला करीबन 45 डेज लागले आणि 20 नोव्हेंबरला आपण समाप्त केली सगळं व्हॉइस कलेक्शन्स करायला. आणि जसं मी आधी म्हणलं 500 केस रिपोर्ट फॉर्मॅट्स त्याला पण खूप वेळ लागतं, ते पण आपण सबमिट केलेलं आहे आणि आणखीन 1500 आपल्याला करायचे आहे. आपण पाहिलं की आवाजावरून कोरोना झालाय की नाही, कोरोनाची लक्षणं आहेत की नाही ते ओळखण्याची एक साधी पद्धत सध्या येते आणि याच्यावर रिसर्च चालू आहे. भारतामधले आणि विशेषतः महाराष्ट्रातले साधारण 4000 नमुने नेस्कोने एकत्रित केलेले आहेत आणि ते इस्रायलला पाठवलेले आहेत. मात्र याचे साधारण काही महिन्यातच याचे रिपोर्ट पुन्हा येतील आणि हे जे ॲप आहे ते आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर, आपल्या डेस्कटॉपवर ते आपल्याला वापरायला मिळेल. त्यामुळे आवाजावरनं कोरोना हे ओळखण्याचं एक साधं माध्यम आता आपल्यासमोर येणार आहे. कॅमेरामॅन जावेद सोबत मी रणजित माजगावकर, ABP माझा, मुंबई.